जोरदार वाऱ्यासह गेले 2 दिवस पडणाऱ्या पावसामुळे बुधवारी सकाळी रत्नागिरी शिरगाव मार्गावरील गांजुर्डा येथे मशिदीजवळ आंब्याचं मोठं झाड कोसळलं। यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल 2 तास ठप्प होती। हा मार्ग गणपतीपुळे ह्या पर्यटन स्थळाकडे जात असल्यामुळे येथे पर्यटकांची मोठी वर्दळ आहे। अद्यापही येथे पर्यटनाचा हंगाम असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होती आणि हे झाड कोसळल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या। गणपतीपुळेकडे सागरी मार्गाने जाणारी वाहतूक यामुळे रखडली होती। बुधवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसात आंब्याचं मोठं झाड शिरगाव रत्नागिरीच्या दरम्यान गांजुर्डा रस्त्यावर पडलं। झाड मोठा आवाज करीत पडल्याने घटनास्थळावरून जाणारे दुचाकीस्वार त्याच ठिकाणी थांबले। मोठा अनर्थ यामुळे टळला। झाड पडल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीनं शिरगाव ग्रामपंचायतीला याची कल्पना दिली। त्यानंतर शिरगावचे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तलाठी रत्नासिंह चव्हाण घटनास्थळी दाखल झाले। झाड पडल्यामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जवळपास 2 तास वाहतूक ठप्प होती। या घटनेची माहिती रत्नागिरीचे शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांना समजल्यानंतर ते तातडीनं घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले। यावेळी 112 नंबर गाड्याही दाखल झाल्या होत्या। तलाठी चव्हाण यांनी झाड तोडण्यासाठीचं साहित्य उपलब्ध करून दिलं। त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांनी झाड कटिंग करून बाजूला केलं। 2 तास वाहतूक कोंडी झाल्यामुळे शिरगाव मोहल्ल्याच्या पुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। तर रत्नागिरीच्या दिशेने परटवड्यापर्यंत आणि फिनोलेक्स कॉलनीपर्यंत गाड्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या। शिरगाव ग्रामपंचायतीजवळून चंबक मैदानाच्या दिशेने दुचाकी आणि 4 चाकी वाहनं वळवण्यात आली, परंतु एकेरी रस्ता असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती। भर पावसात ही मोठी वाहतूक कोंडी झाली। त्यानंतर पोलीस यंत्रणेनं दुपारी 12:30 नंतर रस्ता मोकळा झाल्यावर वाहतूक सुरळीत केली। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।